बरं आणि प्रशांत आणखीन एक महत्त्वाची अपडेट येते। अभिषेक मनु सिंघवी यांच्या वतीने सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू झालेला आहे। अभिषेक मनु सिंघवी हे सुद्धा ठाकरे गटाची बाजू न्यायालयामध्ये मांडतात आणि ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झाल्यानंतर आता अभिषेक मनु सिंघवी बोलतात। अभिषेक मनु सिंघवी यांनी या अगोदरच्या सुनावण्यांमध्ये सुद्धा काही महत्त्वाचा युक्तिवाद केला होता। ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद हा आहे की बंडखोरांनी दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होणं हाच पर्याय आहे। बंडखोरांना दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये विलीन व्हावंच लागेल आणि तोच पर्याय 10व्या सूचीनुसार त्यांच्याकडे आहे असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे। पुन्हा एकदा प्रशांतकडे। प्रशांत, कविता, कपिल सिब्बल असू देत किंवा अभिषेक मनु सिंघवी त्यांच्या आजच्या युक्तिवादाचा पहिला प्राधान्यक्रम जो आहे तो साहजिकच मर्जरवरती आपल्याला दिसतोय। आणि अभिषेक मनु सिंघवी सुद्धा हेच म्हणतायत की या गटाकडे, शिंदे गटाकडे आता केवळ एकच पर्याय आहे अँटी डिफेक्शन लॉ नुसार, तो म्हणजे विलिनीकरणाचा। आणि त्याच्यावर त्यांनी पुढे असंही म्हटले की हा कायद्यानुसार त्यांना उपलब्ध असलेला मार्ग आहे पण ते वापरत नाहीयेत। आणि याचं कारण आपल्या सगळ्यांना राजकीय दृष्ट्या माहिती आहे की विलिनीकरण जे आहे ते शिंदे गटाला याच्यामध्ये फारसं मान्य होणार नाहीये। बऱ्याचशा आमदारांना सुद्धा त्याच्यामुळे अडचण होऊ शकते। कदाचित नंतर शेवटचा ऑप्शन म्हणून त्यांनी तो ठेवला असेलही, पण हा प्रश्न एक बेसिक आहे की कायद्यानुसार त्यांना पर्याय आहे तो की ते विलिनीकरण करून या ठिकाणी असं म्हणू शकतात की आमचा आता वेगळा गट आहे आणि आम्ही याच्यामध्ये विलीन होत आहोत। मग तुमचं सरकार पण वाचतंय, तुमच्या बऱ्याचशा गोष्टी पण वाचतात, फक्त वाचत नाही ते म्हणजे शिवसेना म्हणून असलेली तुमची ओळख, तुम्ही ज्या गोष्टीवरती इतकी वर्ष लढत आलेला आहात ती तुमची ओळख वाचत नाही। आणि त्यामुळं अभिषेक मनु सिंघवी यांचं पहिलं आर्ग्युमेंट, पहिलं वाक्य हेच आहे की यांच्याकडे कायदेशीर पर्याय केवळ एकमेव आहे तो म्हणजे विलिनीकरणाचा, पण तो पर्याय सुद्धा ते वापरत नाहीयेत। आणि तो का वापरत नाहीयेत याचं कारण जरी त्यांनी कोर्टाला सांगितलेलं नसलं तरी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। मुळामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामध्येच ते कारण दडलेलं आहे। भाजपनं इतक्या उदार मतानं, मोठ्या दिलानं त्यांना मुख्यमंत्री केलं, याचं कारण त्यांना केवळ सत्तेवरती बसवायचं नाहीये भाजपला, तर भाजपला एक शिवसेना त्यांच्यासमोर, ठाकरेंसमोर उभी करायची आहे आणि सतत हे दाखवून द्यायचं आहे की ही खरी शिवसेना आहे, हे खरी आमची हिंदुत्वाची युती आहे की ज्या माध्यमातून त्यांना हिंदुत्वाचा वोट बेस जो आहे तो कायम ठेवायचा आहे। कारण जर विलिनीकरण झालं तर त्याच्यामध्ये मग बरेच आरोप येतात की शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झाला, शिवसेनेला ठाकरेंना दगा दिला, पण ते प्रश्न येऊ द्यायचे नाहीयेत। आणि त्यामुळं हा कायदेशीर मार्ग उपलब्ध असून सुद्धा शिंदे गट तो वापरत नाहीये आणि त्याच्या संदर्भातलं आर्ग्युमेंट जे आहे ते या ठिकाणी अभिषेक मनु सिंघवींनी या ठिकाणी केलंय। आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी आणखीन एक वाक्य वापरलेलं आहे आपला युक्तिवाद करताना, एका मोठ्या गटानं पक्षांतर करणं हे सुद्धा घटनात्मक पाप असल्याचं एक युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे। त्यामुळे जसं मघापासून प्रशांत आपल्याला सांगतायत की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शिवसेनेच्या वतीने जो युक्तिवाद केला जातोय तो हाच आहे की 10व्या सूचीवरच बोट ठेवलं जावं, 10व्या सूचीनुसारच निर्णय घ्यावा आणि तोच मुद्दा सातत्यानं न्यायालयासमोर आणण्याचा प्रयत्न हा शिवसेनेकडून आजच्या सुनावणीमध्ये केला जातोय। कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्यातलाही महत्त्वाचा मुद्दा 10व्या सूचीनुसार निर्णय घ्या असाच होता। अभिषेक मनु सिंघवी आता जेव्हा युक्तिवाद करतात तेव्हा त्यांचाही मुद्दा तोच आहे। एका मोठ्या गटानं पक्षांतर करणं हे सुद्धा घटनात्मक पापच आहे आणि म्हणून बंडखोर पक्षावर दावा सांगू शकत नाहीत असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलंय। याशिवाय निवडणूक आयोगाच्या मदतीने वैधता मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे। खरं तर आणि हे अगदी सुरुवातीपासून नियोजित होतं असं अभिषेक मनु सिंघवी म्हणतात। प्रशांत, याचा अर्थ हे एक प्लॅन्ड सगळी घटना होती असं सांगण्याचा प्रयत्न होतोय कोर्टापुढे? शिंदे गटाचा वारंवार जो दावा आहे की बहुमत आमच्या बाजूने आहे आणि बहुमताच्या द्वारे लिजिटिमेसी आपल्या कृत्याला, म्हणजे एक प्रकारे कायदेशीर वैधत्व जे आहे ते प्राप्त करून देण्याचा जो प्रयत्न आहे तो कसा चुकीचा आहे हे अभिषेक मनु सिंघवी सांगतायत। अभिषेक मनु सिंघवींचं म्हणणं आहे की केवळ बहुमत आहे म्हणून तुम्हाला सगळी वैधता प्राप्त होत नाही, कारण हे सगळं प्रकरण 21 जूनला सुरू झालेलं आहे आणि पहिला मुद्दा जो आहे तो अपात्रतेचा आहे। जोपर्यंत अपात्रतेचा मुद्दा ठरत नाही तोपर्यंत तुमच्या बहुमताला अर्थ नाही। आणि एक प्रकारे अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टामध्ये खूप मोठा आरोप शिंदे गटावरती केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे लोक या ठिकाणी निवडणूक आयोगामध्ये जाऊन आणि एक प्रकारे वेळ काढून सरकारच्या एकूण
एकूण म्हणजे सरकारला वैधता प्राप्त करून घेण्याचा विचार करतायत. म्हणजे सुप्रीम कोर्टामधले प्रकरणं प्रलंबित ठेवायची, निवडणूक आयोगामध्ये जाऊन निवडणूक आयोगाकडनं आपल्या गटाला वैधता मिळवून घ्यायची आणि असं करून या संपूर्ण प्रकरणामध्ये एक लेजिटिमेसी, एक कायदेशीर वैधता आपल्याला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हा गट करतोय. मात्र 10th शेड्यूलनुसार त्यांना ती वैधता प्राप्त नाही हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी अभिषेक मनु सिंघवींनी केला आहे. त्यांचं म्हणणं मूळ हे आहे की 21 जूनला जर अपात्रतेपासून हा सगळा खेळ सुरू झालेला आहे तर एखाद्या म्हणजे बीजच जर एखाद्या झाडाचं विषारी असेल तर त्याची फळं सुद्धा विषारी येणार आणि त्यामुळं सरकारला लेजिटिमेसी मिळवण्याचा हा जो प्रयत्न आहे, त्यांचा गेम प्लॅन आहे या सगळ्यामध्ये की हे सरकार त्यांना अशा पद्धतीनं चालवायचं आहे की इलेक्शन कमिशननं काहीतरी ऑर्डर प्राप्त करून घ्यायच्या आहेत आणि ही सगळी प्रोसिडिंग जी आहे ती लांबवण्याचा त्यांचा गेम प्लॅन आहे हे अभिषेक मनु सिंघवींनी कोर्टाला सांगितलेलं आहे. त्यामुळे या त्यांच्या आर्ग्युमेंटवरती कोर्ट निवडणूक आयोगाच्या नोटीस संदर्भात काय निर्णय देत आहे हे आपल्याला बघावं लागेल. बरोबर, कारण निवडणूक आयोगानं ज्या नोटीस दिलेल्या आहेत त्या अनुषंगानं सध्या अभिषेक मनु सिंघवी यांचा हा खूप महत्त्वाचा युक्तिवाद म्हणावा लागेल. निवडणूक आयोगाकडून वैधता प्राप्त करून घेण्यासंदर्भात सध्या प्रयत्न केला जातोय शिंदे गटाकडनं, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी करतायत आणि त्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात कोर्टामध्ये की हे सगळं करून ही एकूण न्यायालयीन प्रक्रिया रखडवण्याचा प्रयत्न केला जातोय. याचा अर्थ वेळ काढण्याचा किंवा अधिकाधिक वेळ आपल्या हातामध्ये कसा मिळेल हे करण्यासाठीचा शिंदे गटाचा एक प्रयत्न असल्याचं न्यायालयासमोर आणून देण्याचा प्रयत्न सध्या ठाकरे गटाच्या वकिलांकडनं केला जातोय. अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करतात आणि आता शिंदे गटाच्या वतीनं हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरू झालाय. ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद झाल्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीनं हरीश साळवे हे युक्तिवाद करण्यासाठी उभे राहिलेले आहेत. घटनेच्या 10व्या सूचीवर बोट ठेवत प्रामुख्यानं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलाय. त्यामुळे आता लक्ष ह्याकडे आहे की हरीश साळवे यांचा युक्तिवाद नेमका काय असणार आहे, ते कोणती दिशा देण्याचा प्रयत्न करतायत. प्रशांत, कविता, हरीश साळवेंच्या युक्तिवादाआधी या संपूर्ण सुनावणीमध्ये सरन्यायाधीशांची सुद्धा एक महत्त्वाची टिप्पणी आलेली आहे. जेव्हा सिंघवी हा युक्तिवाद करत होते की निवडणूक आयोगामध्ये जाऊन हे लोक काही ऑर्डर प्राप्त करून घेतील आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये वेळ काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्याच्यावरती न्यायमूर्तींचं म्हणणं होतं की काहीही ॲक्शन जर निवडणूक आयोगामध्ये झाली आणि जर आम्ही इथं त्याला इल्लीगल घोषित केलं म्हणजे या प्रकरणातल्या काही गोष्टींना, तर मग त्याचा काय परिणाम होईल, याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा नंतर काही रोल होऊ शकतो का, कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मग पूर्ववत होतील असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यावरती सिंघवींचं म्हणणं आहे की हे निवडणूक आयोगाचं कुठल्याही पद्धतीनं ज्युरिस्डिकेशन नाही, त्यांचं न्यायक्षेत्र नाही आहे आणि त्यामुळं त्यांनी हे दाखवून दिलंय की अध्यक्षांनी म्हणजे जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर, त्यांनी आमच्या याचिकेवरती कुठलाही निर्णय घेतला नाहीये. आम्ही जी याचिका केली होती अपात्रतेसंदर्भात, मात्र जी नव्या गटाने केली त्याची त्यांनी तातडीनं दखल घेतली, नव्या व्हीपला त्यांनी तातडीनं मान्यता दिली आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी मागणी करतोय हे या ठिकाणी सिंघवींनी म्हटलेलं आहे. आणि हरीश साळवे यांच्या युक्तिवादातला एक पहिला मुद्दा समोर येतोय. बहुमत गमावलेल्या नेत्यासाठी पक्षांतर बंदी कायदा हा शस्त्र नाही. याचा अर्थ शिवसेना या पक्षानं सध्या बहुमत गमावलेला आहे. तो पक्ष जर पक्षांतर बंदीचा मुद्दा समोर ठेवत असेल तर तो मुद्दा म्हणजे शिवसेनेचं शस्त्र असू शकत नाही, असं हरीश साळवे यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात येतोय. बहुमत गमावलेल्या पक्षासाठी पक्षांतर बंदी कायदा हा शस्त्र असू शकत नाही. प्रशांत, मला वाटतं हे थोडंसं विरोधाभासी आहे. नक्कीच. खरं तर पहिल्या आर्ग्युमेंटमध्ये आपण ऐकलेलं होतं की केवळ बहुमतामुळे तुम्हाला वैधता जी आहे ती प्राप्त होणार नाही, कारण या संपूर्ण पक्षांतरबंदी कायद्यामध्ये बहुमत जरी असलं तरी विलिनीकरण हाच पर्याय आहे. पण आता दुसऱ्या बाजूनं हरीश साळवेंचा युक्तिवाद आहे आणि ते असं म्हणतायत की बहुमत ज्यांनी गमावलेलं आहे म्हणजे ज्यांच्याकडं अल्पमत आहे, म्हणजे या केसमध्ये 15 आमदार आहेत आणि हे 15 आमदार आपली वैधता टिकवण्यासाठी अँटी डिफेक्शन लॉचा वापर करू शकत नाहीत बचाव म्हणून, हे हरीश साळवे या ठिकाणी सांगतायत. साहजिकच युक्तिवाद दोन्ही बाजूंनी कसा करता येतो याचं हे उदाहरण आहे. ते म्हणतायत की जर यांच्याकडं बहुमतच नाहीये, केवळ 15 आमदार आहेत, तर आपली बाजू वाचवण्यासाठी अँटी डिफेक्शन लॉ मधल्या तरतुदी शोधून त्याच्यामध्ये
हा बचाव केला जातोय, हे हरीश साळवेंचं या ठिकाणी आर्ग्युमेंट आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये इथं पक्ष कुणी सोडलेलाच नाहीये. जर जेव्हा कुणी पक्ष सोडतं तेव्हा पक्षांतर बंदी कायद्याचा किंवा अपात्रतेचा संबंध येतो. इथे आमच्या पक्षकारांनी पक्ष सोडलेला नाहीये, हे हरीश साळवे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे पुन्हा तेच की शिवसेनेचं, शिंदे गटाचं जे आर्ग्युमेंट आहे ते याच मुद्द्यांवरती आहे की आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि त्यालाच एक प्रकारे आपल्या युक्तिवादातून बळ देताना साळवे या ठिकाणी दिसत आहेत. पण आतापर्यंत कुणावरही अपात्रतेची कारवाई नाही. पक्ष सोडल्यानंतरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो आणि पक्षांतर बंदी कायद्याचा चुकीचा अर्थ लावला जातोय, असे 3 महत्त्वाचे युक्तिवाद हरीश साळवे यांनी सध्या न्यायालयामध्ये केलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की एकीकडे ठाकरे गटाकडून घटनेतल्या 10व्या सूचीवर बोट ठेवून पक्षांतर बंदी कायदा लागू होतो या केसमध्ये आणि या सगळ्या आमदारांवर ज्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटा स्थापन केलेला आहे त्या सगळ्यांना हा कायदा लागू होतो असं सांगण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडनं होतोय. तर दुसरीकडे शिंदे गटाकडनं जो युक्तिवाद केला जातोय त्या युक्तिवादानुसार पक्षांतर बंदी कायदा हा मुळातच लागू होत नाही, कारण असा कायदा लागू होण्यासाठी पक्ष सोडावा लागतो आणि शिंदे गटातील आमदारांनी पक्ष सोडलेला नाही असं सांगण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे एकूण या घटनेमध्ये, एकूण या संपूर्ण केसमध्ये 10व्या सूचीचा नेमका काय अर्थ लावला जातोय हे आजच्या न्यायालयाच्या सुनावणीमध्ये स्पष्ट होणं शक्य आहे. प्रशांतकडे पुन्हा एकदा जाऊयात. प्रशांत, कविता, हरीश साळवेंच्या युक्तिवादातलं एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. ते असं म्हणतायत की भारतामध्ये आपण अनेकदा काही नेत्यांना किंवा काही व्यक्तींनाच पक्ष समजण्याची चूक करतो किंवा गोंधळ करतो. जे आर्ग्युमेंट कपिल सिब्बल करतायत की यांनी पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे त्याला खोडताना हरीश साळवेंचा युक्तिवाद आहे. आणि त्यातलं हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. ते असं म्हणतायत की केवळ काही नेते, केवळ काही व्यक्ती म्हणजे पक्ष नव्हे. कारण जर माझा म्हणजे मी शिवसेनेमध्ये आहे, माझे मुख्यमंत्री मला भेटत नाहीयेत आणि जर आमच्या पक्षातल्या काही लोकांना मुख्यमंत्री बदलावा असं वाटत असेल तर ते कृत्य जे आहे ते पक्षविरोधी होत नाही. हा हरीश साळवेंचा या ठिकाणी युक्तिवाद आहे. हा पक्षांतर्गत विषय आहे, हे त्यांचं आर्ग्युमेंट आहे. अत्यंत महत्त्वाचं आर्ग्युमेंट म्हणावं लागेल. ते असं म्हणतायत की कुठल्याही पद्धतीनं पक्ष म्हणजे एक व्यक्ती नाहीये. जर आमच्या पक्षातल्या काही लोकांना एकत्र येऊन असं वाटतंय की आमचा मुख्यमंत्री बदलला पाहिजे, तो आम्हाला भेटत नाहीये आणि म्हणून जर आम्ही काही पाऊल उचललं असेल तर ते पक्षविरोधी नव्हे, तर ते पक्षांतर्गत एखादा विषय आहे ज्याच्यावरती आम्ही पाऊल उचललेलं आहे. त्याच्यामुळं हरीश साळवे यांचा हा बचाव याचसाठी आहे की एकनाथ शिंदे गटानं कुठलंही पक्षविरोधी कारवाई केलेली नाहीये, कुठलंही पक्षविरोधी पाऊल जे आहे ते त्यांनी उचललेलं नाहीये, हे दाखवण्यासाठी त्यांचं आर्ग्युमेंट आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री भेटत नसतील तर नेता बदलण्याचा अधिकार त्या पक्षाच्या सदस्यांना आहे असं हरीश साळवे सांगतात. आणि शिवाय ते पुढे जाऊन हेही म्हणतात की एखाद्या राजकीय पक्षाचा नेता म्हणजे सर्वस्व असं मानण्याचा, म्हणजे आपल्या देशामध्ये मानलं जातं, हा गैरसमज आहे. मुख्यमंत्री जर पक्षातल्या सदस्यांना भेटत नसतील तर त्यांना बदलण्याचा अधिकार त्या पक्षाच्या सदस्यांना आहे असं हरीश साळवे यांच्याकडनं सांगितलं जातं. या संपूर्ण युक्तिवादाचा रोख याकडेच आहे की जे पाऊल शिंदे गटानं उचललेलं आहे ते पाऊल म्हणजे पक्षविरोधी कृत्य नाही. त्यांनी फक्त आपल्या पक्षाच्या भल्यासाठी किंवा पक्षामध्ये एखादी चुकीची गोष्ट होते असं वाटलं म्हणून उचललेलं पाऊल आहे सांगण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, शिंदे गटाची प्रत्येक कृती ही पक्षाच्या कायद्या अंतर्गत बसणारी आहे आणि पक्षबाह्य नाही हे सांगण्याचा एक मोठा प्रयत्न हरीश साळवेंकडनं होतोय. हरीश साळवेंनी हा जो युक्तिवाद केला त्याच्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना विचारलं की पण केवळ तुमचे नेते तुम्हाला भेटत नाहीत म्हणून तुम्ही दुसरी पार्टी काढू शकता का? त्याच्यावरती साळवेंचं म्हणणं आहे की मुळामध्ये दुसऱ्या पार्टीचा पक्ष नाही, आम्ही पक्षामध्येच आहोत. त्याच्यावरती सरन्यायाधीशांनी पुन्हा त्यांना विचारलं म्हणजे तुम्ही आता कोण आहात, नक्कीच कुठे आहात? तर त्याच्यावरती साळवेंचं आर्ग्युमेंट होतं की मी पक्षामधलाच एक निषेध नोंदवणारा किंवा एक वेगळं पाऊल उचलणारा व्यक्ती आहे आणि हे एखाद्या पक्षामध्ये होऊ शकतं. मी अजूनही शिवसेनेचाच भाग आहे, पक्षामध्येच आहे. तिथं काहीतरी लोकशाहीची प्रक्रिया असते आणि अशा प्रकारे 2 गट जे आहेत ते वेगळ्या विचारांचे एकत्रित असू शकतात आणि हे याच्या आधी इतिहासामध्ये झालेलं आहे. हे सुद्धा या ठिकाणी साळवेंचं म्हणणं आहे. 1969 मध्ये ज्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली होती त्यावेळी ती अशाच पद्धतीची फूट होती. एकाच पक्षामध्ये 2 गट वेगवेगळे होते, हे त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कुठेही आम्ही पार्टी सोडलेली नाहीये, हे साळवेंचं या ठिकाणी आर्ग्युमेंट आहे.
अर्थात साळवे हे जे आर्ग्युमेंट करतायत त्याच्यामध्ये एक छोटासा बदल किंवा जे काही नंतर घडलेले आहे ते सुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांगावं लागेल. 1969चं उदाहरण साळवे या ठिकाणी देत आहेत, पण पक्षांतर बंदी कायद्यातला जो बदल झालाय तो 2003 मध्ये आणि 2003 मध्ये नंतर ही दुरुस्ती आलेली आहे की तुम्हाला पक्ष कितीही तुमची बहुमत असलं तरी नंतर विलिनीकरण जे आहे ते करावं लागतं. अर्थात साळवेंचं आर्ग्युमेंट या गोष्टीवरती आहे की आम्ही पक्ष सोडलेलाच नाहीये, पक्षांतर बंदी कायद्याचा विषयच येत नाही, कारण आम्ही पक्षाच्या कुठल्याही कृतीचं उल्लंघन केलेलं नाहीये आणि ज्या अर्थी आम्हाला आमचा नेता भेटत नाही, आमचे मुख्यमंत्री बदलावे असं आमच्या गटाला वाटत असेल तर आम्ही ती केलेली पक्षांतर्गत प्रक्रिया आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं वाक्य त्यांनी कोर्टाला सांगून द्यायचा प्रयत्न केलेला आहे की एखाद्या व्यक्तीला एखाद्या पदालाच पक्ष समजण्याचा आपल्याकडे जो प्रघात आहे तो चुकीचा आहे. तिथं काहीतरी लोकशाही असते आणि एकत्रितपणे आम्ही केलेली ही कृती जी आहे ती पक्षांतर्गत आहे, पक्षविरोधी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.